नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. दादा हे फारच इमोशनल झालेले असतात आणि म्हणत असतात की खरं तर माझी 3 मुलांना जन्म देण्याची ऐपत नसताना सुद्धा मी 3 मुलांना जन्म दिला आणि त्यामुळे मी त्यांचे लाडही करू शकत नाही आणि त्यांना हव्या त्या गोष्टी देऊ सुद्धा शकत नाही. मीरा म्हणत असते की अहो बाबा, असं काहीच नाहीये, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुम्ही झोपा बरं, असं म्हणून दादांना ती खाली झोपवते आणि किचन मध्ये तिच्या सोबत ती हिशोब लिहित असते आणि बोलता बोलता विषय निघतो आणि समजतं की 4 तारखेला तर दादांचा वाढदिवस असतो. तेव्हा मीरा म्हणते की नाही 4 तारखेला दादांचा वाढदिवस आहे म्हटल्यावर आपल्याला वाढदिवस चांगला सेलिब्रेट करायला पाहिजे. तर आई म्हणत असते की पण राज येईल का ग घरी? तेव्हा मीरा म्हणते की आई तू काही काळजी करू नको, राजला मीच घरी घेऊन येईल. तर इकडे सत्या हा झोपलेला असतो. अरविंद तिथे फोन घेऊन येतो आणि सत्याला म्हणत असतो की अरे सत्या बघ कोणाचा फोन आलाय, एकदा बोल तरी, तुझी गर्लफ्रेंड आहे फोनवर. तेव्हा सत्या लगेच उठून बसतो आणि म्हणत असतो की बोल ग गर्लफ्रेंड, कुठे आली आहे? स्टँडवर आली आहे का? तुला घ्यायला येतो, थांब मी. आता सत्याची गर्लफ्रेंड म्हणजे सत्याची आजी असते आणि आजीला तो प्रेमाने गर्लफ्रेंड म्हणत असतो. तर आजी त्याला म्हणत असते की नाही रे बाबा, मी काही स्टँडवर वगैरे आली नाही आणि तुला फोन केला ना तरच तुला माझी आठवण येते, इतर वेळी तर काय तू माझी आठवण काढत नाही. सत्या म्हणतो की अगं आजी असं काही नाहीये. तर आजी म्हणत असते की बाबा खूप झालं, आता तू लग्न करून घे आणि तुझ्या पत्रिकेत लग्नाचे योग आहेत, मी बघितलेत, सगळ्या गावाच्या पत्रिका बघते, माझा अंदाज कधीही खोटा ठरत नाही आणि मला माहिती आहे की तुझे सुद्धा लग्नाचे गुण जुळून येत आहे. तर सत्या म्हणत असतो की अगं आजी माझे नसतील जुळून येत, बापाचे येत असतील. तू एक काम कर ना, बापलाच एखादी बायको दे ना शोधून, म्हणजे ती निरूपा आहे ना, ती सारखीच बडबड करत असते, म्हणजे रिटायरमेंट नंतर बापाला थोडं तरी सुख भेटेल. तर आजी म्हणत असते की मग त्या निरूपाचं काय करायचं? तर सत्या म्हणत असतो की काय करायचं म्हणजे एक काम करू शकतं की निरूपा आणि ती नवीन बायको दोघी एकमेकांशी भांडत बसतील, मग बाप, तू आणि मी, आपण तिघं मिळून मस्त मज्जा करूया. पण आजी ही तिकडे हसू लागते, परंतु आजी सत्याला म्हणत असते की सत्या तू हसल्यावारी ही गोष्ट नेऊ नकोस हा, मला माहिती आहे तुझ्या लग्नपत्रिकेत लग्नाचे पूर्ण योग आहे आणि लवकरच तुझ्या आयुष्यात एखादी नवीन मुलगी येईल बघ तू. सत्या मात्र त्या गोष्टी अजिबात सिरियसली घेत नाही. त्यानंतर सकाळी सकाळी उठल्यावर मीरा ही दादांना विश करते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मधू सुद्धा दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर दादा म्हणत असतात की अगं कसला वाढदिवस आणि कसला काय, जर तुम्ही श्रीमंतांच्या घरी जर जन्माला आल्या असत्या तर निदान त्या बापाने तुमच्या हाऊस मौज तरी पूर्ण केल्या असत्या, परंतु माझ्याकडनं तर तुम्हाला काही भेटणार नाही. मीरा म्हणत असते की अहो दादा, आम्हाला काय हवंय दुसरं काही, आणि श्रीमंतांच्या घरी काय एवढं प्रेम भेटतं का जे आम्हाला तुमच्याकडे भेटतं? आणि खरं तर आपल्या घरात जे प्रेम आहे ना, आणि तुमचं आमच्यावर जितकं प्रेम आहे ना, तितकं प्रेम तर श्रीमंतांचे वडील सुद्धा त्यांच्या मुलांना देऊ शकत नसतील. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा आणि तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आज आपण तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आज तुम्ही कुठेही कामावर जायचं नाही आणि आज आपण मस्त वाढदिवस सेलिब्रेट करूया. आई तू एक काम कर, तू पेज बनव बरं. दादांना पेज खूप आवडत असते, त्यामुळे तिने आईला पेज बनवायला सांगितलेली असते. दादा म्हणत असतात की सगळं खरं ग, परंतु राज अजून घरी नाही आलाय. तर मीरा सांगत असते की दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ, राजला मी घेऊन येते आणि तुम्ही काहीही काळजी करू नका, आज संध्याकाळपर्यंत मी राजला आपल्या घरी घेऊन येणार. त्यानंतर राजला शोधायला मीरा आता रस्त्यावर आलेली असते आणि संजयच्या घरीच राज असणार हे तिला माहित असतं. त्यामुळे संजयचं घर ती शोधत असते. रस्त्यावर इकडे तिकडे लोकांना ती विचारत असते, परंतु कोणालाही संजयचं घर माहित नसतं. सत्या सुद्धा तिथेच असतो. सत्या त्याच्या मित्रांना म्हणतो की धुमकेतू इथं काय करतोय? तेव्हा एका माणसाकडनं त्याला समजतं की मीरा ही संजयचं घर शोधतीये आणि तिच्या घरी तिचा भाऊ आहे म्हणून ती संजयला शोधते. आता सत्याला ही गोष्ट माहित असते की संजयचा अड्डा कुठे आहे आणि संजय कुठे असेल हे सत्याला चांगलंच माहित असतं. त्यामुळे सत्याला मीराची मदत तर करायची असते, परंतु शिव्या खाऊनच. सत्या काय करतो, कानामध्ये हेडफोन्स वगैरे घालतो आणि मग त्यानंतर मीराजवळ जातो. मीराची ओढणी स्वतःच्या ब्रेसलेट मध्ये मुद्दाम अडकवतो आणि तसाच पुढे निघतो आणि मुद्दाम मला काही ऐकायलाच येत नाही असं वावरत असतो. तर मीरा त्याला म्हणत असते की मला सोड, दाढीवाल्या माझी ओढणी सोड, परंतु सत्या काही ऐकत नसतो. सत्या हा पुढेच चालत असतो आणि मग सत्या जेव्हा राजला आणि संजयला एकत्र बघतो तेव्हा तो थांबतो आणि म्हणतो की धुमकेतू अरे तू इथे कशी काय? तेव्हा मीरा त्याला म्हणत असते की केव्हाचा तुला आवाज देते, तुला काही समजत नाही का? केव्हापासून हाक मारतीये ना तुला? सत्या म्हणतो की सॉरी हा माझं लक्षच नव्हतं. आणि मग मीराचं लक्ष जातं संजयवर आणि राजवर. त्यावेळी राज आणि सत्या दोघंही सिगरेट ओढत असतात आणि ते बघून मीराचा माथा मात्र खूप ठणकतो. मीरा आता राज जवळ येते आणि राजला ती जाब विचारत असते की हे काय चाललंय राज तुझं,
म्हणजे घरातल्यांनी तुला एवढं सोडवून आणलं आणि तू ह्या संजयच्या नादी लागून इथे बसलाय का? आणि तुला हे शोभतं का हे वागायला? तेव्हा राज म्हणत असतो की ए तायडे प्लीज हा तू माझ्या डोक्याला बोर करू नकोस, आणि एक संजयच आहे तो माझा मित्र आहे, तुम्ही काही घरी मला काही व्यवस्थित वागवत नाही. आणि खरं म्हटलं तर त्या घरामध्ये आहे तरी काय, वरण भात सोडून दुसरं कुठं काय मिळणार आहे त्या घरामध्ये. मला आता त्या घरामध्ये पुन्हा कधीच यायचं नाहीये. मीरा त्याची खूप विनवणी करत असते आणि म्हणत असते की अरे दादा तुझी घरी खूप वाट बघताय, तुला घरी यावंच लागेल. परंतु तरी सुद्धा राज काय घरी यायला तयार नसतो. त्यामुळे मीरा आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि मीराला काय करावं तेच समजत नसतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे राज हा दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्याला धड एका पायावर उभं सुद्धा राहता येत नसतं आणि त्याची ही अवस्था बघून सर्वांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं. मीराच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण राज हा पहिल्यांदा घरी दारू पिऊन आलेला असतो आणि राजचं ते वागण्याची पद्धत बघून मीरा आणि घरातले खूपच घाबरलेले असतात. दादा त्यावेळी झोपलेले असतात, तर राज मात्र मोठमोठ्याने बोलत असतो. मीरा त्याला शांत करत असते आणि मग त्यानंतर मीरा जेव्हा त्याला जेवायला वाढते तेव्हा जेवणामध्ये पेच असते. हे बघून राज खूप चिडतो आणि राज त्याचं ताट सरकवतो आणि म्हणतो की हे काय जेवण आहे, हे पेज वगैरे काय मी नाही खाणार, आणि असं म्हणून ताट सरकवून देतो. तर दादा तिथे येतात. दादा जेव्हा राजला ह्या अवस्थेत बघतात तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. दादांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आपला मुलगा आज दारू पिऊन आलाय यामुळे दादांना खूप खंत वाटत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादा असेच टेन्शन मध्ये रस्त्याने चाललेले असतात आणि त्याच वेळी एक टेम्पो येतो आणि त्या टेम्पोच्या खाली दादा जाणार असतात. तर टेम्पो दादांच्या अंगावरच येत असतो आणि तेव्हा सत्याचं लक्ष त्या टेम्पोकडे गेलेलं असतं. तर मित्रांनो, असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.